गणपती बसवल्यानंतर 10 दिवस अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये मोदकाची रेलचेल चालू असते। पण जर तुम्ही अजूनही पारंपरिक उकडलेल्या मोदकावरच जर थांबत असाल तर यावर्षी काहीतरी वेगळं करून पहा, कारण कविताच किचन घेऊन आले तुमच्यासाठी छान खुसखुशीत तळणीचे मोदक, परंतु नेहमीपेक्षा थोडेसे वेगळे। हे मोदक इतके कुरकुरीत असणार आहे की तुम्ही एक मोदक खाल्ल्यावर अजिबातही थांबणार नाही, तर संपेपर्यंत ते मोदक उचलतच राहणार। या रेसिपीचं वैशिष्ट्य म्हणजे बाहेरून छान अशी क्रिस्पी, कुरकुरीत आणि छान असे आतून नरम झालेले हे मोदक असणार आहे। जर तुम्हाला मोदक आवडत असतील तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण कविताच किचनमध्ये प्रत्येक रेसिपी अगदी नवशिक्यांच्या दृष्टीने स्टेप बाय स्टेप परफेक्ट, भरपूर टिप्स सहित आणि अगदी अचूक साहित्य प्रमाण वापरून तयार होणारी रेसिपी किती प्रमाणात तयार होणार आहे अशा पद्धतीने डिटेलमध्ये शेअर केलेली असते। नमस्कार, मी कविता, तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। गौरी गणपती आणि गणपती स्पेशल आपण खूप साऱ्या मोदकच्या त्याचबरोबर दिवाळी फराळाच्या रेसिपीज देखील पाहत आहोत। त्यामध्ये आज आपण ही मोदक तयार करणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी 1 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता जेवढं सारण करायचं त्याच्या 2 पट प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर तेलाचं मोहन टाकलेलं आहे, साधारणतः 1 चमचा एवढं तेलाचं मोहन छान असं पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून छान अशी घट्टसर ही कणिक मळून घ्यायची। खूप पातळ किंवा सैल अशी ही कणिक ठेवू नका, थोडीशी घट्टसरच ही कणिक छान अशी मळून घ्या। हे पहा, खूप छान अशी परफेक्ट या ठिकाणी आपली ही कणिक मळण्यासाठी या ठिकाणी अगदी थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून मी ही दाटसर मळून घेतलेली आहे। आणि आणखीन थोडीशी मऊ करून घेण्यासाठी थोडासा तेलाचा हात लावायचा आणि छान अशी ही जेवढी जास्त मऊ करून घेता येईल तेवढी जास्त करून घ्या। आणि सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे यासाठी जे पीठ आहे ना, ते मैद्यासारखं छान असं बारीक तळलेलं असावं, म्हणजे मोदक अगदी छान असे तयार होतात। हे पहा, खूप छान असं परफेक्ट या ठिकाणी पीठ तयार झालं आहे, कणिक भिजवून तयार झालेली आहे। आता मोदकाचं आपण सारण करून घेऊया, तोपर्यंत कणिक भिजवण्यासाठी 10 मिनिटं तशीच ठेवूया। हे पहा, छान परफेक्ट मऊसूत झालेली आहे। आता मोदकाचं सारण करण्यासाठी आपण हे 11 मोदक तयार करण्याचे प्रमाण पाहत आहोत। त्यासाठी या ठिकाणी पाऊण वाटी गूळ, 1.5 वाटी ओल्या नारळाचा किस घेतलेले आहेत। आता ओला नारळ स्लाइस करून मी मिक्सरला थोडासा ओबडधोबड असा थोडासा ठोसर असा दळून घेतलेला आहे। तुम्हाला जर किसणीने किसून घ्यायचं असेल तरी देखील तुम्ही तो किसून घेऊ शकता, परंतु मला ही थोडीशी पद्धत सोपी वाटली। त्याचबरोबर तुम्हाला नारळाचा जो पाठीकडील जो काळा भाग असतो तो काढून टाकायचा असेल तरी देखील तुम्ही काढून टाकू शकता। आता या ठिकाणी छानच आपले यामधील मॉइश्चर जे आहे, गुळाचं पाणी आहे, ते पूर्णपणे निघून जाईपर्यंत परतवायचं। खूप जास्त परतवू नका, नाहीतर हे सारण कडक होईल, किंवा खूप कमी परतवलं तर त्यामध्ये जे गुळाचं पाणी आहे ते तसंच राहील, त्यामुळे तुमचे मोदक फुटू शकतात। तसं होऊ नये त्यासाठी त्यामधील मॉइश्चर निघेपर्यंतच तुम्हाला हे सारण परतवायचं। कणिक छान अशी भिजलेली आहे, सारण छान असं थंड करून घ्यायचं, त्यानंतरच मोदक तयार करायचे। हाताच्या साहाय्याने तुम्ही वाटी करून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने लाटून देखील ती करू शकता। त्यानंतर अशा पद्धतीने छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या। हे पहा, तुम्ही पाहू शकता, खूप छान सोपी पद्धत आहे, खूप जास्त वेळ लागत नाही। अगदी मध्यभागी 1 बोट ठेवायचा आणि बाहेरच्या बाजूने 2 बोटांनी तुम्हाला कळ्या व्यवस्थित पाडून घ्यायच्या आहे। हे पहा, खूप जास्त जेवढ्या पाहिजे तेवढ्या कळ्या तुम्ही पाडून घेऊ शकता। त्यामध्ये छान असं सारण भरायचं। तर सारण किती कमी अधिक भरायचं हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे। हे पहा, आणि अशा पद्धतीने त्याचं जे वरील तोंड आहे ते पूर्णपणे बंद करायचं, परंतु हे बंद करत असताना त्याच्या ज्या कळ्या आहेत त्या मोडून द्यायच्या नाही। आणि अशा पद्धतीने छान असं याचं तोंड व्यवस्थित असं बंद करून घेतलेलं आहे। तोपर्यंत तेल देखील तापण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल छान असं गरम होत आलेलं आहे। अशा पद्धतीने आपण मोदक तयार करणार आहोत। आता या ठिकाणी 11 मोदकासाठीचं आपण घेतलेलं हे सारण आहे, त्याचबरोबर मळून घेतलेली कणिक आहे। अशा पद्धतीची एवढी साधारणतः यामध्ये 11 मोदक तयार होणार आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये मी 5 मोदक तयार करून दाखवत आहे। पहिला मोदक आपला तयार करून झालेला आहे। याच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन 1 मोदक तयार करून दाखवते आणि अशा पद्धतीने 5 मोदक छान असे मी तयार करून घेणार आहे। अगदी तुम्ही 11 मोदकांसाठीचं मी हे प्रमाण सांगितलेलं आहे। तुम्हाला 21-51 मोदक बनवायचे असतील तर या प्रमाणातच तुम्हाला सर्व साहित्य प्रमाण हे वाढवत न्यायचं। आता तुम्ही जर सारण करताना ओल्या नारळाचा किस 2 वाटी घेतला तर त्यासाठी 1 वाटी तुम्ही गूळ घ्या
अगदी तुमच्या गोडच्या अंदाजानुसार थोडंसं प्रमाण हे कमी अधिक देखील करू शकता, परंतु 2 वाटी ओल्या नारळाच्या चवसाठी 1 वाटी गूळ हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे. आणि त्याचबरोबर पीठ घेताना तुम्ही जर 2 वाटी ओल्या नारळाचं सारण बनवत असाल तर त्यासाठी तुम्हाला साधारणतः 2 ते 2.5 वाटी एवढं पीठ घ्या. अगदी 2 वाटी घेतलं तरीही चालणार आहे. मोदक तुम्ही किती लहान मोठ्या आकाराचे बनवता त्यावर देखील हे डिपेंड आहे. त्यानुसार थोडंसं प्रमाण कमी अधिक लागू शकतं. अगदी छान असा मोदक, दुसरा मोदक देखील तयार झाला आहे. अशाच पद्धतीचे 5 मोदक मी छान असे बनवून घेतलेले आहे. राहिलेल्या पीठ आणि सारणाचे मी नंतर मोदक बनवणार आहे, परंतु व्हिडिओमध्ये तुम्हाला 5 मोदक दाखवत आहे. तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण मध्यम आचेवर हे मोदक तळून घ्यायचे. खूप मंद आचेवर तुम्ही जर हे मोदक तळले तर पाहिजे तेवढं क्रिस्पी, याचं वरील जे कोटिंग आहे, आवरण आहे, ते एवढं क्रिस्पी होणार नाही. आणि खूप मोठ्या आचेवर तळले तर ते पटकन मोदक तळले जातात, परंतु पाहिजे तेवढा क्रिस्प त्याला येत नाही. त्यामुळे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यानंतर मध्यम आचेवर हे मोदक छानसे क्रिस्पी तळून घ्यायचे. मोदक तेलामध्ये बुडेल इतपत आपल्याला तेल टाकायचं आणि अशा पद्धतीने छानसे तेलामध्ये बुडवत छानसे हे मोदक तळून घ्यायचे. मध्यम आकारावर आणि एकसारखे हलवत हे मोदक तळले की एकसारख्या रंगावर छानसे तळून होतात. हे पहा, परफेक्ट असे आपले मोदक तळून तयार होत आहे. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सुचवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल तर कविताच किचनला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला आठवड्यातील 6 दिवस अगदी सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज दुपारी 12 वाजता माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला मिळणार आहे. कारण महिन्यातील फक्त रविवारचा एकच दिवस आपण सुट्टी घेतो. सोमवारपासून शनिवारपर्यंत मी दररोज दुपारी 12 वाजता नियमित वेगवेगळ्या रेसिपीज अपलोड करत असते. आणि आता सध्या आपण गौरी गणपती स्पेशल दिवाळी फराळाच्या वेगवेगळ्या रेसिपीज पाहत आहोत. मोदकाच्या देखील रेसिपी पाहत आहोत. एक दिवस आपण मोदकची रेसिपी पाहतो तर दुसऱ्या दिवशी गौरी गणपती स्पेशल दिवाळी फराळाची रेसिपी पाहतो. अशा पद्धतीने उद्याच्या भागामध्ये तुम्हाला रव्याचे लाडू, छान असे खुसखुशीत रव्याचे लाडू ही रेसिपी पाहायला मिळणार आहे. ती जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्हाला आज चॅनल सबस्क्राईब करावं लागेल, म्हणजे उद्या तुम्हाला त्या रेसिपीची नोटिफिकेशन ही दुपारी 12 वाजता येईल. त्यामुळे सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी जे बेल आयकॉन आहे, घंटीचं बटन आहे, त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल. त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा. आणि कमेंट बाजूला सरकवून त्या ठिकाणी हाईप हे ऑप्शन आलेलं आहे, त्या हाईपवर क्लिक करायला देखील विसरू नका. खूप छान असा खुसखुशीत मोदक झालेला आहे. तुम्ही पाहू शकता, आपण हा मोदक फोडल्यानंतर आतून भरपूर सारं भरलेला हा अगदी परफेक्ट असा क्रिस्पी मोदक या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.